असा पौष्टिक पराठा मुलांना नक्की खाऊ घाला। रात्रभर भिजत ठेवलेले इथं मूग घेतलेले आहेत मी। लसूण, अद्रक, हे पाणी, हिरवी मिरची घालून मस्त बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे। इथं गव्हाचं पीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ, हिंग, जिरे, हळद, कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, तेलाचं मोहन, लाल तिखट घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी लागलं तर घालून घ्यायचं आहे। तेलाची धार वरून सोडून देऊन बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजत ठेवायला। आणि इथं टमाटे अशा पद्धतीने कापून मी इथं तेलामध्ये फ्राय करून घेत आहे किंवा मऊ पडेपर्यंत शिजून घ्यायचं आहे। हिरवी मिरची पण त्याच्यामध्येच टाकलेली आहे, वरची मॅश करून घ्यायचं आहे। कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद याच्यामध्ये टाकून ही चटणी तयार आहे। आता इथं पातळसर पराठे लाटून घ्यायचे आहेत। मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। धन्यवाद।